नमस्कार, स्वागत आहे तुमचं अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण मस्त असा चुरमुऱ्यांचा पटकन होणारा नाश्त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत। अगदी पटकन होतो आणि घरातल्या सर्वांनाच आवडेल हा तुम्ही नाश्ता बनवला तर। इथे मी 2 वाटी चुरमुरे घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या गरजेनुसार चुरमुरे कमी जास्त घेऊ शकता। तर यामध्ये आपण पाणी घालून एकदा स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि नंतर 1-2 मिनटं पाण्यामध्ये भिजत घालायचेत। खूप जास्त वेळ नाही घालायचे, 1 ते 2 मिनटंच भिजत घालायचेत। याला छान असं 1 ते 2 मिनटं भिजल्यानंतर याला आपण आता पाण्यातून काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने काढायचे, खूप जास्तही नाही दाबून आपल्याला हे घ्यायचे, नाहीतर याचा लदगा होतो। अलगद असं याच्यातलं पाणी आपल्याला पूर्ण निथळून काढायचे अशा पद्धतीने। बऱ्याचदा काय होतं ना, पोहे खाल्ले की खूप जणांना ॲसिडिटी होते, तर पोहेऐवजी तुम्ही अशा पद्धतीने चुरमुऱ्याचा नाश्ता करून बघा, खूप छान होतो। बघा, हे आपले छान असे चुरमुरे भिजवून आपले तयार आहेत। गॅसवरती कढई ठेवली आहे मी, तेल घालायचं आहे। थोडेसे शेंगदाणे घेतलेत, कच्चे शेंगदाणे, त्याच तेलामध्ये आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। याला आता तळून झालं की आपण काढून घेणार आहोत। अगदी कमीत कमी वेळामध्ये हा नाश्ता तुम्ही बनवू शकता। शेंगदाणे छान तळून झालेले आहेत, याला आता आपण काढून घ्यायचेत। आता आपण जिरे मोहरी घालणार आहोत फोडणीला। थोडासा कढीपत्ता घालायचा आहे, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची। हिरवी मिरची तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घाला। आता या ठिकाणी मी बारीक चिरून कांदा घेतला आहे, तोही घालून घ्यायचा आहे। छान असा कांदा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। मस्त असा कांदा भाजून झाला की एक बारीक चिरून घेतलेलं टोमॅटोही घालून घ्यायचे आपल्याला। खूप जास्तही कांदा नाही भाजायचा, गुलाबी रंगाचा होईपर्यंतच भाजायचा आहे। आता एक टोमॅटो घातलं आहे बारीक चिरून, तेही छान भाजून घ्यायचे आपल्याला। मस्त असं टोमॅटो आणि कांदा आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता तुम्ही फुटाण्याची डाळही घालू शकता थोडीशी शेंगदाण्यांसोबत, तीही छान लागते यामध्ये। मस्त परतून घेऊयात। आता याला चिमूटभर मीठ घालते, जेणेकरून आपलं टोमॅटो पटकन भाजल्या जाईल। टोमॅटोही खूप जास्त भाजायचं नाही आहे, थोडंसं असं कच्चं ठेवायचं आहे। आता थोडीशी हळद घालायची आपल्याला यामध्ये। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। आता आपण हे जे चुरमुरे आपले भिजवून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे हे घालून घेणार आहोत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। याला सुशिला असं म्हणतात। हा पदार्थ कर्नाटक, सोलापूर, मराठवाडा या ठिकाणी बनवला जातो। नेहमीच पोहे, उपमा हे खाण्याऐवजी एखाद्या वेळेस तुम्ही हाही पदार्थ करून बघा, खूप छान लागतो नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्यालाही तुम्ही देऊ शकता। आता वरून चवीनुसार मीठ घालायचे, थोडंसं चव बघून मीठ घालायचं। भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि याला आपण 3 ते 4 मिनटं झाकून एक वाफ काढून घेणार आहोत। सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन होणारा हा नाश्ता आहे, एकदा नक्की करून बघा। मस्त एक वाफ काढून झाली की वरून थोडासा लिंबू पिळायचं आहे आपल्याला आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत। मस्त असा नाश्त्यासाठी सुशिला तयार झालेला आहे आपला। नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।